हाय मुलांनो, आज आपण 5th पोएम बघणार आहोत ज्याचं नाव आहे 6 ऑनेस्ट सर्विंग मेन. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, सर्विंग मेन म्हणजे जे सेवा करतात, नोकर असतात, चाकर असतात, सेवक. तर 6 प्रामाणिक सेवक असं आपण बघणार आहोत. आय कीप 6 ऑनेस्ट सर्विंग मेन. मी 6 प्रामाणिक सेवक ठेवलेले आहेत. दे टॉट मी ऑल आय न्यू. तर आत्ता न्यू म्हणजे माहीत असणे. आत्तापर्यंत मला जे काही माहीत आहे ते त्यांनी मला टॉट म्हणजे शिकवलेलं आहे. तर टीचचा पास्ट टेन्स आहे टॉट. तर आत्तापर्यंत मला माहीत असलेल्या सर्व गोष्टी, सर्व जे नॉलेज आहे, माझं जे सगळं ज्ञान आहे, तर त्यांनी मला शिकवल्यामुळे आहे. देअर नेम्स आर. तर ते कोण आहेत 6 ऑनेस्ट सर्विंग मेन? तर त्यांची नावे आहेत व्हॉट. व्हॉट म्हणजे काय, अँड वाय म्हणजे का, अँड व्हेन म्हणजे केव्हा, अँड हाऊ म्हणजे कसे, अँड वेअर म्हणजे कोठे, अँड हू म्हणजे कोण. तर हे सगळे जे 6 ऑनेस्ट सर्विंग मेन आहेत, म्हणजे तुम्ही बघितलं तर हे सगळे यांनी आपण क्वेश्चन विचारतो, हे क्वेश्चन वर्ड्स आहेत. तर आपण हे जे सर्व क्वेश्चन विचारतो त्याने आपल्याला जे उत्तर मिळतं त्यातून आपल्याला खूप सारी माहिती भेटत असते, ज्ञान भेटत असतं. आपण लहानपणापासून सतत प्रश्न तुम्ही लहान मुले बघा, सतत प्रश्न विचारत असतो, हे काय आहे, हे कसं आहे, कुठे चाललोय, कशाला चाललोय, हे कसं झालं. त्यांना खूप प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा त्यांना मिळतात तेव्हा त्यांना खूप साऱ्या गोष्टी कळत असतात, समजत असतात. आणि म्हणून हा पोएट जो आहे, कवी जे आहेत, ते असं म्हणतात की हे जे 6 माणसे मिळून आहेत, व्हॉट, वाय, व्हेन, हाऊ, वेअर, हू. तर यांनी मला खूप सारं शिकवलेलं आहे. आत्तापर्यंत जे काही मला माहीत आहे तर तेही यांनी शिकवल्यामुळे आहे. आणि मी ही 6 प्रामाणिक सर्विंग मेन सेवक माझ्या मदतीला ठेवलेले आहेत, असं हा पोएट म्हणत आहे. I send them over land and sea. I send them east and west. तर मी त्या सगळ्यांना, या ज्या 6 सर्विंग मेन आहेत, तर त्यांना सगळीकडे, जमिनीवरती, समुद्रामध्ये, ईस्ट अँड वेस्ट, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, सगळीकडे पाठवलेलं आहे. बट आफ्टर दे हॅव वर्क फॉर मी. तर कशासाठी पाठवलेलं आहे? तर माहिती गोळा करण्यासाठी, मला ज्ञान मिळण्यासाठी मी त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्यांनी माझ्यासाठी काम केल्यानंतर, त्यांचं काम झाल्यानंतर, आय गिव्ह देम ऑल अ रेस्ट. मी त्यांना आराम देतो, पूर्णपणे आराम देतो. म्हणजे मला जी माहिती पाहिजे ती मला मिळाल्यानंतर मग मी काही विचार करत नाही, मी त्यांना आराम देतो. I let them rest from 9 till 5, for I am busy then. मी त्यांना सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आराम देतो, कारण मी तेव्हा ऑफिसमध्ये असतो, मी खूप कामामध्ये असतो, बिझी असतो. त्यावेळेस मला काही प्रश्नच पडत नाहीत, म्हणून मी त्यांना 9 to 5 आराम देत असतो. ॲज वेल ॲज ब्रेकफास्ट, लंच अँड टी, फॉर दे आर हंग्री मेन. त्याचप्रमाणे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता, लंच, जेवण, चहा पिताना सुद्धा मी त्यांना आराम देत असतो. आणि त्यांना आराम देतो कारण ते सुद्धा भुकेले असतात, त्यांनी सुद्धा तो आराम करावा, म्हणून मी त्यांना आराम देत असतो. बट डिफरंट फोक हॅव डिफरंट व्ह्यूज. आय नो अ पर्सन स्मॉल. पण फोक म्हणजे लोक, पीपल. पण वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे व्ह्यूज असतात, वेगवेगळे विचार असतात, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आय नो अ पर्सन स्मॉल म्हणजे मला असं एक लहान व्यक्ती माहीत आहे. शी कीप्स 10 million सर्विंग मेन हू गेट नो रेस्ट ॲट ऑल. तर तिच्याकडे 10 million सर्विंग मेन आहेत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना, तिच्याकडे किती आहेत? ते 10 millions आहेत. खूप सारे प्रश्न तिला पडतात आणि ती त्यांना अजिबात आराम देत नाही. म्हणजे ती सतत प्रश्न विचारत असते. हे असं का, हे असं का, हे कुठे चाललेत, हे काय करतायत, हे असंच कशामुळे झालं, ते तसंच कशामुळे झालं, असे सतत. तुम्ही लहान मुले बघितली ना तर त्यांना सतत प्रश्न पडत असतात. तर अशीच ही एक लहान मुलगी आहे जिच्याकडे सतत प्रश्न असतात आणि ती त्यांना कधीच आराम करून देत नाही. शी सेंड्स, आता हे देमचा शॉर्टकट आहे हा. शी सेंड्स देम अब्रॉड ऑन हर ओन अफेअर्स फ्रॉम द सेकंड शी ओपन्स हर आईज. ती जेव्हा तिचे डोळे उघडते, म्हणजे ती जेव्हा झोपेतून जागी होते, ती त्यांना स्वतःच्या कामासाठी अब्रॉडला पाठवते. म्हणजे तिचं जे मन आहे
ते इकडून तिकडे जातच असतं, सतत तिला प्रश्न पडत असतात, सतत ती माहिती घेत असते, सतत ती काहीतरी विचारत असते. 1 मिलियन हाऊस, 2 मिलियन वेअर्स अँड 7 मिलियन व्हायज. आणि मग तिला जे प्रश्न पडतात ते 1 मिलियन हाऊस हे असं कशामुळे झालं, कसं काय झालं, हे कुठे आहे, वेअर्स म्हणजे तिला 2 मिलियन प्रकारचे कोठे, हे कुठे आहे, इकडे कसं आहे, तिकडे कसं आहे, असे प्रश्न पडतात. आणि हे असं का, 7 मिलियन व्हायज म्हणजे का, प्रत्येक आपण जर काय सांगितलं छोट्या मुलांना हे असं आहे, ते काय आहे, असं काय, तसं काय, सतत त्यांना का हा प्रश्न पडलेला असतो. हे असंच का करायचं, इथेच का बसायचं, इथेच का उभं राहायचं, असे त्यांना सतत प्रश्न पडलेला असतात. आणि अशी ही मुलगी आहे की जी त्यांना अजिबात आराम करून देत नाही. सतत तिला प्रश्न पडलेले असतात. झोपेतून जागी झाली की तिचं कामच चालू होतं त्या प्रश्नांचं. ठीक आहे, तर अशी ही पोयम होती. या पोयमचे पोएट आहेत रुडयार्ड किपलिंग. तर याच्यामध्ये पोएट आपल्याला सांगता आहेत की हे जे 6 ऑनेस्ट सर्विंग मेन आहेत, म्हणजे व्हॉट, व्हाय, वेन, हाऊ, वेअर, हू, तर याच्यामुळे हे सतत आपल्या डोक्यामध्ये हे प्रश्न आल्यामुळे कुतूहल निर्माण होतं, जे लहान मुलांमध्ये असतं बघा. आणि त्याच्यामुळे आपलं जे ज्ञान आहे, आपली जी माहिती आहे, तर त्याच्यामध्ये भर पडते. आपल्याला आत्तापर्यंत जे काही माहिती आहे तर ते या 6 ऑनेस्ट सर्विंग मेनमुळेच हे माहीत आहे, असं त्यांनी आपल्याला यातून सांगितलेलं आहे. ठीक आहे, बाय बाय.